नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत आपण बिग बॉस मराठी 6 ग्रँड प्रीमियर. बिग बॉस मराठी 6चा ग्रँड प्रीमियर कालच झाला, म्हणजे 11 जानेवारीला रात्री 8 वाजता कलर मराठीवर आणि रात्री 8 वाजता जिओ हॉटस्टारवर पण. रितेश देशमुखांनी शोचं ओपनिंग केलं आणि घराची टूर दाखवली. यावेळेस घराची थीम आहे 800 खिडक्या 900 दारं, दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार. तर एक एक करून रितेश देशमुखने दार उघडले आणि त्याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही फॅसिलिटीज आहेत ते दाखवले. नंतर त्यांनी एक एक करून स्पर्धकांना बोलवायला सुरुवात केली. सगळ्यात पहिली स्पर्धक होती दीपाली सय्यद, जी खूप नावाजलेली अभिनेत्री आहे. मराठी चित्रपटांमधून त्यांनी खूप काम केलेलं आहे व त्या एक पॉलिटिशियनसुद्धा आहेत. त्यानंतर रितेश देशमुखांनी त्यांची मुलाखत घेतली व त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही शॉर्टकट दरवाजातून आत जाणार की मेहनतीच्या दरवाजातून. त्यांनी शॉर्टकट दरवाजा चूज केला व त्यांना पॉवर की मिळाली. त्याच्यानंतर एंट्री झाली आहे सचिन कुमावत. त्याच्यानंतर एंट्री झाली आहे सागर कारंडे यांची. सागर कारंडे हे एक विनोदी कलाकार आहेत. ते अनेक हास्य शोमध्ये काम केलेले आहे त्यांनी. तर त्यांची एंट्री झाली व त्यांनी मेहनतीचं दार निवडलं. मेहनतीचं दार निवडल्यानंतर त्यांना झाडू पोछा वगैरे देण्यात आलं आणि त्यांना घरात पाठवण्यात आलं. त्याच्यानंतर एंट्री झाली सचिन कुमावत यांची. तर ते एक खानदेशी कलाकार आहेत व त्यांचा शोज होतात, गाण्याचे प्रोग्राम ते करतात. तर त्यांनीसुद्धा मेहनतीचं दार उघडलं व त्यांना सिलेंडर देण्यात आला. त्याच्यानंतर सोनाली राऊतची एंट्री झाली. ती एक मॉडेल आहे. तिने हिंदी बिग बॉसमध्ये सुद्धा काम केलेलं आहे व आता ती मराठी बिग बॉसमध्ये येत आहे. तर सोनाली राऊत यांनी मात्र शॉर्टकट दरवाजा निवडला. त्यांना पॉवर की देण्यात आली. त्याच्यानंतर आयुष संजीव आणि तन्वी कोलते यांची जोडीने एंट्री झाली व तन्वी कोलते स्टेजवरच भांडायला सुरुवात झाली. खूप इरिटेटिंग वाटली. तसा आयुष शांत होता. त्यांनी अनेक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर एंट्री झाली करण सोनवणेची. करण सोनवणे हे कॉन्टेंट क्रिएटर आहेत. ते एक क्रिकेटचं कॉन्टेंट क्रिएट करतात. त्याच्यानंतर एंट्री झाली अनुश्री माने. ही वाईची आहे, सातारची, व ती पण एक चांगली वाटली. त्याच्यानंतर राकेश बापटची एंट्री झाली. राकेश बापट यांनी हिंदी बिग बॉसमध्ये काम केलेलं आहे व ते आता मराठी बिग बॉसमध्ये नशीब आजमावण्यासाठी येत आहे. त्याच्यानंतर दिव्या शिंदेची एंट्री झाली. दिव्या शिंदे ही आपली रोकटोक अंदाजामुळे प्रसिद्ध आहे. रोशन भजनकर यांची एंट्री झाली. ते आपल्या ऐराणी भाषेसाठी लोकप्रिय आहेत. त्यानंतर राधा पाटील यांची एंट्री झाली. राधा पाटील ही एक लावणी कलाकार आहे व गौतमी पाटीलसारखेच आहे, पण स्टेजवर गेल्यावर ती म्हणाली की मी कोणाला घाबरत नाही, मी गौतमी पाटीललाही घाबरत नाही. त्यावर रितेश देशमुख म्हणाले तुमचं नाव तर राधा पाटील असलं पाहिजे. त्यावर सगळे हसले. त्याच्यानंतर विशाल कोटियांवर ओमकार राऊत यांची जोडीने एंट्री झाली. दोन्हीही हँडसम हंक आणि बॉडी बिल्डर आहेत. तर बघू बिग बॉसमध्ये ते काय परफॉर्मन्स देत आहेत. तर याच्यामधले माझे फेवरेट कलाकार आहेत दीपाली सय्यद आणि राधा पाटील. तुमचे फेवरेट कंटेस्टंट कोण? तुम्हाला बिग बॉस कसा वाटला? बिग बॉसची टीम कशी वाटली? हे नक्की कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.